येती आठवणी, डोळ्यात सावते पाणी, मूक होते वाणी. म्हणजे आम्ही सुद्धा आपल्याविषयी काय बोलावं हे आम्हाला सुचत नाही मॅडम. मोठे भाग्यवान आम्ही, गुरुजन आपल्यासारखे आम्हाला लाभले. सहवासाने आपल्या जीवन विद्यार्थ्यांचेच नव्हे गावाचे पण धन्य झाले. या कार्यक्रमाला डायरेक्ट आता यांना बोलवायचं. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीयुत मातेसूळ मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व पालक गावकरी मंडळीचं मी स्वागत करते. आणि पहिल्यांदाच ही बोलायची वेळ आहे. मी इथं आले 2018ला. त्या याच्या अगोदर माझ्याकडे काही चार्ज वगैरे काही नव्हतं. इथं आल्यावर प्रथम मी चार्ज स्वीकारला. अनुभव तसे या गावचे चांगले आहेत. पहिले अध्यक्ष होते शेळके नरेश, त्यांनी पण चांगलं सहकार्य केलं. त्याच्यानंतर थावरे सरांच्या काळात तर खूप शाळेची समजा प्रगती झाली. लोकसहभागातून लोकांचा सहभाग होता म्हणून ही शाळा एवढ्या उच्च पदावर गेली असं मला वाटतं. आणि लोकसहभाग जर नसेल शाळेमध्ये ज्या काही भौतिक सुविधा व्हायच्या त्या लवकर काही होत नाहीत शासनाच्या वतीने. इथं गाव सहभाग आला म्हणून लवकर तुमच्या शाळेची भौतिक सुविधा उपलब्ध झाली. त्याच्यानंतर आत्ताचे अध्यक्ष दिलीप शेंडगे, त्यांचा स्वभाव जरा तापड आहे पण खरं आहे. काही का असा ना खरं आहे. त्यांची तळमळ आहे शाळेविषयी. आणि सगळेच तुमच्या गावकऱ्याचे जे लोक आहेत, सगळे जे अध्यक्ष होते सदस्य होते, त्यांची पण शाळेविषयी गाव म्हणजे शिक्षणाविषयी चांगली तळमळ आहे. आणि अशीच जर तळमळ राहिली तर मला वाटतं गावचाही विकास होतो, आपल्या पाल्यांचाही विकास होतो. आणि शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असल्यामुळं मला वाटतं इथून पुढे पण तुमच्या शाळेची चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडतील आणि त्यांच्यामध्ये प्रगती होईल. कुठेतरी ते शासकीय सर्व्हिसमध्ये दिसतील. आणि असं सर्वांनी याच्या मला सहकार्य करावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. गावातील सर्व ग्रामस्थ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मला पण जास्त काही बोलायची सवय नाही. वर्गात किती बोलू शकतो पण असं 4 लोकांसमोर बोलायची काही सवय नाही. पण एका गीतातून माझे मी मनोगत व्यक्त करणार आहे. सध्या सर्दीमुळे थोडा आवाज. बस इतना ही संग था तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. जाओ बच्चों खुश रहना, ले लो आशीष हमारा. बस इतना ही संग था तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. जो हमसे बनता था वो हमने तुमको सिखाया. बुरे मार्ग को त्याग कर तुम अच्छाई पर चलना. गुरुजनों के आदर्शों का तुम भूल कर भी ना भूलना. बस इतना ही संग था तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. कोई बदल ना पाया ये दस्तूर पुराना. नौकरी में तो चलता है ये पग पग आना जाना. मेहनत को आदर्श मान कर तुम उसूलों पर चलना. बस इतना ही संग था तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. बहन बहन के हाथी हमने ओलमे बिताए. नोक झोंक तो थी पर दिल में थी गहराई. साथ हमेशा ना रहे पर साथी उम्र भर रहे ना. बस इतना ही संग था तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा.
गाँव हमारा नहीं था पर गाँव ने अपने अपना माना, पराए तो हम थे पर अपनों से बढ़कर जाना, साथ हमारा बना रही चाहे रूठे जग सारा, बस इतना ही संग था तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा. धर्मीय व्यासपीठ आणि या व्यासपीठासमोर जमलेले मोरवड गावचे सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी माझ्या, त्याचप्रमाणे माझे प्रिय विद्यार्थी बालमित्रांनो, आजचा क्षण म्हणजे हा आमचा निरोपाचा क्षण आहे. आणि 7 वर्ष या ठिकाणी आम्ही काय केलेले आहे, 7 वर्ष झालं मोरवड या गावामध्ये येऊन झालेले आहेत. या ठिकाणी मी शिक्षणाचं कार्य केलेलं आहे. या 7 वर्षाच्या काळामध्ये मला खूप चांगले अनुभव आले. या गावच्या ग्रामस्थांनी या शाळेसाठी केलेलं काम आणि ह्या कामामुळं ह्या गावची शाळा ही पूर्ण तालुक्यामध्ये काय झाली, चांगली अशा प्रकारची शाळा म्हणून किंवा एक चांगली गावकरी म्हणून ओळखले गेलेले आहेत. आणि ही शाळा सोडून जाताना आज वाईट वाटते. या अगोदर मी वडवणीमध्ये 10 वर्ष काम केलेले आणि त्याच्या आधी 4 वर्ष माझ्या माहेरी म्हणजे नांदुरबाद या ठिकाणी. त्या 14 वर्षाचा अनुभव या 7 वर्षामध्ये खूप मी म्हणजे जास्त घेतलेला आहे. या ठिकाणी सगळं काही म्हणजे शाळेचं काम असो किंवा मला जास्त गावकऱ्यांशी किंवा गावातल्या लोकांशी वडवणीमध्ये पण काही संपर्क आलेला नव्हता. पण या वडवणी या मोरवड या ठिकाणी आल्यानंतर तो अनुभव मी घेतलेला आहे की गावकऱ्यांशी संबंध समोर आला ते कसं बोलायचं किंवा कशा प्रकारे त्यांच्याशी आपण रिॲक्ट करायचं. म्हणजे खूप अगदी चांगले अनुभव या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप काही मी या ठिकाणी शिकलेले आहे. आणि या ठिकाणी बोलण्याची पण माझी समोर बोलण्याची माझी पहिलीच वेळ, मी आधी कधी बोललेले नाहीये. या आपले शालेय व्यवस्थापन समितीचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत दिलीप शेंडगे यांच्याविषयी थोडंसं बोलावंसं वाटतंय मला. ते एक असे म्हणजे आता खूप चांगले काम करणारे आहेत. त्यांनी असंच काम करत राहावं जेणेकरून गावचे जे आपले मुलं आहे पुढची पिढी यांचं भवितव्य घडेल आणि येणारे जे शिक्षक आहेत त्यांना पण त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं एवढंच मी सांगते. आणि घेताना आज निरूप शाळेचा आले भरून या डोळी, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. आदरणीय व्यासपीठ, मोरवड गावचे ग्रामस्थ, महिला भगिनी, त्याचबरोबर माझे प्रिय विद्यार्थी, आजचा दिवस म्हणजे निरोपाचा. माझ्याच काय पण सगळ्यांच्या डोळ्याची पोरं जे पाण्याने ओले झाली आहे. हा प्रसंगच असा आहे की डोळ्यांची पोरं ओले करणारा निरोपाचा प्रसंग. तर या मी जेव्हा 2 वर्षापूर्वी या शाळेमध्ये आले होते तर आतापर्यंत 2 शाळेत मी सर्व्हिस केलेली आहे. पण ह्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावामध्ये पालक खूप जागरूक, त्याचबरोबर अध्यक्ष, काही शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काय करतात की फोन केलं तरी सहकार्य न करणं किंवा येतो मॅडम, पण हे आमच्या हाकेला हो देणारे, कोणतीही आमची अडचण असेल ते लगेच धावणे. त्याच्यामुळं आम्हाला पण स्फूर्ती मिळाली काम करण्यासाठी आणि ह्या तालुक्यामध्ये मोरवड शाळा ही चांगली शाळा म्हणून नावलौकिक झाली. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे शिक्षकांना काही बोललं जातं की काही मुलांना येत नाही, त्यामध्ये नुसतं शिक्षकांना दोष देऊन उपयोग नसतो बघा. तर काय होतं, काही पालक आपले कारखान्याला जातात. ते कारखाना एकदा गेल्यानंतर ते कारखान्याहून येईपर्यंत मुलगा शाळेत गेला का नाही याची त्यांनी म्हणजे दखलच घेत नाही. समजा जात असेल रोज रेग्युलर जात असेल, मुलं काय करतात, आपले पालक विचारत नसल्यामुळे आजी आजोबाला म्हणतात आज नाही जायचं, असंच घरी राहणार ते. आणि मग काय होणार, नंतर 6 महिन्यांनी पालक आल्यानंतर मॅडम इथं काही शिकवलं नाही. पण आपला मुलगा खरंच आठवड्यातून किती दिवस शाळेत गेला आणि किती दिवस शाळेत जातो, अभ्यास करतो का रोज, हे शिक्षकांना फोन करून तुम्ही कुठेही असाल तर आवर्जून विचारा, जेणेकरून आपल्या पाल्यासाठी हे खूप चांगली गोष्ट आहे. कारण नंतर शिक्षकांना दोष देऊन उपयोग नाही.
आणि हुशार तर मुलं रेग्युलर शाळेत आल्यावर हुशार होतातच, फक्त जे मुलं व्यवस्थित रोज गृहपाठ करत नाहीत त्या मुलं त्यामध्ये पालकांनी लक्ष दिल्यानंतर होणार. तर या शाळेतल्या सर्व गावकऱ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. त्यामुळे मी शेवटी एक माझी कविता सादर करणार आहे. संकलित. माझी माझी म्हणून जपलेली बदलावी लागेल शाळा, माझी माझी म्हणून जपलेली बदलावी लागेल शाळा, आठवण उरेल फक्त आता विद्यार्थ्यांचा लळा. बदली झाली की बदलावेच लागते गाव, पण मनाच्या पटलावर कोरलेले राहते शाळेची नाव. दरवळत राहतील मनात शाळेच्या मैदानाचा गंध, तुटणार नाही कधी ग्रामस्थ पालकांचा ऋणानुबंध. शिक्षकासाठी असते प्रत्येकच शाळा माझी, शिक्षकासाठी असते प्रत्येकच शाळा माझी. कितीही बदलल्या शाळा तरी आठवण असते ताजी, तरी आठवण असते ताजी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. अध्यक्ष, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या समोर बसलेले सर्व पालक आणि विद्यार्थी, या शाळेवर ज्या वेळेस मी पहिल्यांदा आलो, म्हणजे मी पुण्याला होतो बरीच वर्ष, माझं निर्गमचं काम होतं, तर या ठिकाणी आल्यानंतर मी पाहिलं की सर्व शिक्षिका ह्या इथं महिला आहेत आणि त्यांच्याकडून असं ऐकण्यात आलं की गावकऱ्यांनी या शाळेकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणची विद्यार्थी संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, तर तुम्ही थोडंफार लक्ष दिलं तर आम्हीही सहकार्य करू. त्यानंतर या शाळेच्या प्रगतीचा प्रवास तिथून जे चालू झाला की या गावानीही अतिशय दानशूर वृत्तीने या ठिकाणी घवघव अशी आर्थिक स्वरूपात, श्रमदान स्वरूपात मदत केली आणि या शाळेचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. आमच्या मुरोड गावाने जवळपास 13 ते 15 लाख रुपये आतापर्यंत या शाळेसाठी लोकवाट्यातून खर्च केले आहेत. ज्या भौतिक सुविधा शासनाकडून अपेक्षित असतात जिल्हा परिषद शाळेला, पण त्या दुर्दैवाने मिळत नाहीत. त्यामागे शासनाचा हेतू नेमका काय आहे हा सर्वांच्या लक्षात येत आहे. शासनाला या गोरगरीब लेकरांना शिकून द्यायचं नाही. ही जी जिल्हा परिषदमध्ये शिकणारी जी लेकरं आहेत ही बहुतांश जवळपास 99% हे गरीब व्यक्तींची मुलं आहेत, जे की ऊसतोड मजूर आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत. ही जर मुलं उद्या शिकली तर ही प्रश्न विचारू लागतील, ही कुठला झेंडा घेणार नाहीत, कुठला दांडा घेणार नाहीत, कुठं शतरंजी हाताळणार नाहीत, आणि हेच या राज्यकर्त्याला नकोय. म्हणून या शाळेकडे शासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. परंतु शासन जरी काही करीत असलं तरी आपण आपली जिम्मेदारी समजून, ही शाळा आपली समजून या ठिकाणी सर्वांनी मोरोडची शाळा नव्हे तर प्रत्येक खेडे असेल, वाडी असेल, वस्ती असेल, या ठिकाणी शाळेवर ग्रामस्थांनी लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या मुलांचं भवितव्य कसं उज्ज्वल होईल याकडे त्यांची स्वतःची जिम्मेदारी म्हणून लक्ष दिलं पाहिजे. आणि शासन काम करीत नाही म्हणजे त्यांना कोणी जाब विचारत नाही. शासन म्हणजे काय, असं काही राजा नाही, ती राजेशाही संपलेली. आता लोकशाही आहे भारतात, त्याचा विसर शासनाला पडला आहे.